पंतप्रधान मोदी यवतमाळ दौऱ्यावर बचत गटाच्या 2.5 लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। मैं मेरी झांसी नहीं दूंगी, शिवसेना खासदार भावना गवळींचं वक्तव्य। यवतमाळ वाशिमवर भावना गवळींचा प्रबळ दावा, भाजपसह पक्षांतर्गत स्पर्धक संजय राठोड यांनाही इशारा। बारामतीतल्या व्हायरल पत्रावरून राजेंद्र पवारांचा अजितदादांवर निशाणा, बारामतीतील पवारांचं प्रत्येक घर स्वतंत्र आणि स्वायत्त, फक्त विचारानं एक असल्याचा दावा। मुंबईतल्या पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा, फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची विधानसभेतून मागणी। मुंबईच्या विकास कामांवरून विधानसभेत काँग्रेस भाजप आमदारांची खडाजंगी, आमदार वर्षा गायकवाड यांनी पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्यानं भाजप आमदार संतापले, राहुल गांधींचं नाव घेऊन प्रत्युत्तर। अटल सेतूवरून विधानसभेत आशिष शेलार आणि अनिल देशमुखांची खडाजंगी, अटल सेतूवरून सुरुवात आघाडी सरकारनं केली, देशमुखांचा दावा, तर केंद्राकडून फडणवीसांनी परवानगी आणल्या, शेलारांचं प्रत्युत्तर। गारपीट अवकाळीग्रस्तांच्या नुकसानाच्या चौकशीचे आदेश, लवकरच मदत करणार, विधानसभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, तर नाना पटोलेंनी उपस्थित केला सवाल। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, कापसाला 14,000 रुपयांचा भाव देण्याची मागणी। मंत्रालयात कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बनावट स्वाक्षरी, मुख्यमंत्री सचिवालयाकडून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। हिमाचल प्रदेशात सत्तेची रस्सीखेच, काँग्रेस मंत्री विक्रमादित्य सिंग यांचा राजीनामा, भाजप प्रवेशाची शक्यता, विरोधी पक्षनेत्यासह 15 आमदारांचं निलंबन, सत्ता वाचवण्यासाठी निलंबन केल्याचा भाजपचा आरोप। अवैध खाणकाम प्रकरणी अखिलेश यादवांना सीबीआयचं समन्स, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। मुंबईवर पाणी कपातीचं गंभीर संकट, मुंबईत 10% पाणी कपात करण्याचा जलखात्याचा प्रस्ताव, पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 43%च पाणी साठा। ₹500 बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई, तर नोटा बनवणारं मशीनही पोलिसांच्या ताब्यात। पुण्याजवळच्या कुरकुमजवळ बनलेल्या ड्रग्सची लंडनमध्ये तस्करी, 280 कोटींचे 140 किलो ड्रग्स फूड कुरिअरमधून रवाना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।